हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 12 भक्तियोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ द्वादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 12 श्लोक क्रमांक 12. श्रेय हि ज्ञानम् अभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिः अनंतरम. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानाहून कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ आहे. त्यागाने तत्काळ दिव्य चिरशांती प्राप्त होते. श्रेया ही ज्ञानम अभ्यासात. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. अभ्यास हा उपलब्ध ज्ञानाचा केला जातो. इतरांनी जे ज्ञान वाच्य करून ठेवलेले आहे त्याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे इतरांचं ज्ञान आपल्याला आपली कुवत असेल त्याप्रमाणे समजेल. ते पूर्ण ज्ञान नसेल. त्यावर विद्वानांची प्रवचनं ऐकली तरीही तो कोणाचा तरी अनुभव असेल. ती आपली अनुभूती नसेल. अनुभूती असेल तरच ते ज्ञान श्रेष्ठ असते. यास्तव अभ्यासाने इतरांच्या अनुभवांपेक्षा स्वतःच्या अनुभूतीतून मिळालेले ज्ञान श्रेष्ठ असते. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. आपले ज्ञान सर्वस्वी इतरांना देऊन चालत नाही. त्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. ॲटम बॉम्बचा जनक आईन्स्टाईन मरताना त्याच्या शोधाबद्दल हळहळत मेला. त्याच्या ज्ञानाचा दुरुपयोग केला गेला होता. यापेक्षा परमात्म्याचे ध्यान श्रेष्ठ आहे. ज्ञानाने अभ्यासणाऱ्याची प्रगती होईल, परंतु प्रगती पूर्ण होणार नाही. परमात्म्याच्या ध्यानाने साधकाची प्रगती होईल आणि तीही तात्काळ होईल. ध्यानात कर्मफलत्याग. ध्यानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ आहे. ध्यानासाठी साधना करणं आलं. ध्यान करणारा स्वतःला ध्यानी मुनी समजतो. किंचित का होईना अहंकार शिल्लक राहतो. ध्यानाच्या अनुभूतीचा भार त्याच्यावर असतो. कर्मफलत्यागात तो भारही परमात्म्यावर सोपविला की साधक पूर्णरित्या होतो. वास्तविक त्याग करण्यासारखं आपल्याजवळ काहीच नसतं. आपल्याकडे काही आहे असा आपला गैरसमज असतो. बसमध्ये स्वतःबरोबर जादा सामानाचंही तिकीट काढावं लागतं असं समजल्यावर बाळूने सर्व सामान स्वतःच्या डोक्यावर घेतले आणि तो आसनावर बसला. तिकीट मास्तरांना म्हणाला, सामान माझ्या डोक्यावर आहे तेव्हा जादा तिकीट काढायचा प्रश्नच येत नाही. वास्तविक कुत्रा सावलीसाठी बैलगाडी खालून चालत असतो, परंतु त्याला वाटतं की ती गाडी आपणच ओढत आहोत. कचेरीत एखाद्या कारकुनाला उगाचच वाटतं की त्याच्यामुळे कचेरीतील कारभार चालू आहे. तो नसेल तर कचेरी बंद होईल. आपल्याला उगीचच वाटतं की भार आपल्या डोक्यावर आहे म्हणून आपण तो आपल्याजवळ मानसिकरित्या बाळगत असतो. तो परमात्म्यावर सोपवावा आपण रिते असावे. त्यागात शांतीही अनंतरम. असा त्याग करणारा पूर्णरिता असतो. त्याला अहंकार नसतो. तो कर्म करतो, परंतु त्याचे फळ परमात्म्याला वाहतो. तो पूर्ण शुद्ध असतो. त्याला तत्काळ मुक्ती मिळते. कर्मफळ त्यागाने तत्काळ दिव्य चिरशांती प्राप्त होते. भगवंत श्रींनी श्लोक क्रमांक 11 मध्ये 4 निरनिराळ्या साधना सांगितल्या. या निरनिराळ्या साधना ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे साधकाने स्वीकाराव्यात असा त्यामागे हेतू आहे. कोणतीही साधना श्रेष्ठ कनिष्ठ नाही. ज्याला जी उपयोगी आहे ती त्याच्यासाठी श्रेष्ठ आहे. वर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही साधनेतून प्रगती करावी. त्यामधून शेवटी कर्मफळ त्यागाला यावे लागते. यास्तव कर्मफळ त्याग ही साधना श्रेष्ठ आहे. हरिओम.